नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया हवामान अंदाज। राज्यात हवामानात मोठा बदल। आज आणि उद्या महाराष्ट्रातील या भागामध्ये पावसाची शक्यता। सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। डिसेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आणि त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला। गेल्या महिन्यात देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला होता आणि याचाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर देखील पाहायला आपल्याला मिळाला होता। याच दरम्यान जानेवारी 2025 मध्ये अशीच परिस्थिती तयार होणार असल्याचे दिसत आहे। बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 2 दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे आणि याचाच प्रभाव म्हणून महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे। हवामान खात्यातील तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे दाखल होत आहेत। हे बाष्पयुक्त वारे प्रामुख्याने दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येत आहेत। याच दरम्यान बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे या भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून या ठिकाणी आतापासून ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे। ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरणामुळे या भागातील थंडीही कमी झाली आहे। साधारण पुढील 4 दिवस या भागात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे, म्हणजेच पुढील 4 दिवस या भागात थंडीचे प्रमाण कमीच राहील। आज आणि उद्या म्हणजेच बुधवार 15 जानेवारी आणि गुरुवार 16 जानेवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। याच दरम्यान हिमालयात बुधवारपासून म्हणजेच 15 जानेवारी पासून पश्चिमी विक्षोभ थंड वाऱ्याचा झंझावात सक्रिय होण्याचा अंदाज आहे। याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे। थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे, म्हणजेच या भागात थंडीचा जोर आणखी वाढणार आहे। राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे आणि यामुळे मात्र शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे। खरे तर गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते आणि आता पुन्हा एकदा अशीच परिस्थिती तयार होत आहे। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।